नमस्कार मंडळी, मेघाज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला रेशनच्या तांदळाच्या पिठाचे पट्टी पापड घरच्या घरी कसे बनवायचे हे दाखवणार आहे. खूपच खुसखुशीत असे, अजिबात तेलकट न होणारे आणि अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे पापडसुद्धा आपण आज पारंपरिक पद्धतीनेच बनवणार आहोत. कोणतीही झंझट न करता रेशनच्या तांदळाच्या अगदी साध्या पिठापासून आपण हे पापड बनवणार आहोत. खूपच सोपी पद्धत आहे. अगदी कोणालाही जमेल इतकी सोपी रेसिपी आहे. चला आता मी तुम्हाला तळलेले पापड दाखवते. हे बघा, हा कच्चा पापड आणि आता मी तुम्हाला तळलेला पापड दाखवते. आपण बघू शकता पापड तिप्पट चौपट इतका फुललेला आहे. 2 प्रकारच्या पट्टी पापडची रेसिपी मी इथे बनवून दाखवलेली आहे. हा पट्टी पापडचा दुसरा प्रकार बघा, किती छान फुललेला आहे. पापड किती खुसखुशीत झालेला आहे हे मी तुम्हाला तोडून दाखवते. आपण बघू शकता पापड तोडला तरी देखील हाताला अजिबात तेल लागलेलं नाही आणि हात अजिबात तेलकट झालेले नाही. हे पट्टी पापड बनवताना 3 प्रकारचे पापड तयार झाले आहे. ते प्रत्येक पापड मी तुम्हाला तोडून दाखवते. अजिबात तेलकट होत नाहीत आणि खूपच खुसखुशीत असे हे पापड होतात. चला मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 किलो रेशनचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि पाणी निथळण्यासाठी चाळणीवर ठेवले. पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर पंख्याच्या हवेखाली 3-4 तास सुकून घेतले आणि याप्रमाणे बारीक दळून आणले. आता आपण गॅसवर टोप गरम करायला ठेवू. त्यामध्ये 2.5 वाट्या इतकं पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला इथे सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे. यातच आता आपण 1 चमचा मीठ, 1 चमचा पापडखार आणि पाव चमचा इतकं हिंग टाकून घेऊ. 1 मोठा चमचा तेल टाकायचं आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. गॅस मोठा असल्यामुळे पाण्याला लवकर उकळी येते. आता आपण इथे बघू शकता पाणी उकळायला लागलेलं आहे. छान 2-3 मिनिटे पाणी उकळून घ्यायचं, म्हणजे सर्व मसाले त्यामध्ये एकजीव होतात. आता पाणी उकळलेलं आहे. गॅस कमी करून घेऊ आपण. गॅस कमी केल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये 2 वाट्या चाळलेलं तांदळाचं पीठ टाकायचं आहे. पापड बनवताना नेहमी पीठ चाळूनच घ्यायचं, म्हणजे ते हलकं होतं आणि गाठीसुद्धा होत नाहीत. ही एक टीप आहे, ही लक्षात ठेवायची. पीठ टाकल्यानंतर लगेचच लाटण्याने याप्रमाणे घोटून घ्यायचं, म्हणजे छान एकजीव होतं. 2-3 मिनिटामध्ये लगेचच पीठ घट्टसर होतं, पाणी पूर्णपणे आटून जातं. आपल्याला पट्टी पापड बनवायचा आहे, त्यामुळे ही खिशी थोडीशी घट्टसरच राहणार आहे. आपण बघू शकता पिठातील पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. खिशीतील पाणी आटून पीठ पूर्णपणे घट्टसर झाल्यावर याप्रमाणे पीठ लाटण्याने खालीवर करून घ्यायचं, म्हणजे तळाला पीठ कोरडं राहत नाही, छान एकजीव होतं. पट्टी पापड बनवण्यासाठी पाण्याचं घेतलेलं प्रमाण अगदी बरोबर आहे, म्हणजे 2 वाटी पिठासाठी 2.5 वाट्या इतकं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि 1 वाटी पिठासाठी 1.25 वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे. पीठ घोटून 2-3 मिनिटे झालेले आहे. आता मात्र 2 माणसांची गरज लागेल. एक जणाने टोप पकडायचा आणि दुसऱ्याने याप्रमाणे घाटा घ्यायचा, म्हणजे पीठ छान एकजीव होतं. अजिबात यामध्ये पिठाच्या गाठी राहत नाहीत. पीठ तळाला जरी कोरडं राहिलं तरीसुद्धा याप्रमाणे घाटा घेतल्यानंतर ते छान एकजीव होऊन जातं. अजून 2-3 मिनिटे आपल्याला याप्रमाणे घाटा घ्यावा लागेल, म्हणजे पीठ छान एकजीव होईल. आपण बघू शकता आता पिठामध्ये अजिबात गाठी दिसत नाही. जरी एखादी गाठ राहिली तरीसुद्धा ती लाटण्याने याप्रमाणे फोडून घ्यायची, छान एकजीव होऊन जाते. पीठ आणि पाणी मोजण्यासाठी आज मी मोठी वाटी घेतलेली, त्यामुळे टोप थोडा छोटा पडला आणि घाटा घेताना हाताला चटके लागत आहे. आपण बघू शकता पीठ छान एकजीव झालेलं आहे. आता आपण ते याप्रमाणे पसरून घेऊ आणि त्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवून घेऊ. 10 मिनिटे झालेली आहे. आता आपण झाकण काढून बघूया. हे बघा, पीठ छान फुलून दुप्पट झालेलं आहे. आता याप्रमाणे पुन्हा एकदा लाटण्याने घोटून घ्यायचं, छान एकजीव करायचं. पीठ पूर्णपणे शिजल्यावर हलकं होतं आणि घाटा घ्यायला एकदम सोपं जातं. आपण बघू शकता पिठाला चिकटपणा आलेला आहे. याप्रमाणे पीठ हलकं झालेलं आहे, म्हणजे आपलं पीठ पूर्णपणे शिजलेलं आहे. पापडाच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पीठ शिजलं की नाही हे कसं ओळखायचं हे मी दाखवलेलं आहे. 2 गोष्टीवरून समजतं की पीठ शिजलं की नाही. एक तर पिठाला याप्रमाणे चिकटपणा येतो आणि दुसरं म्हणजे याप्रमाणे हातामध्ये त्याची सहज गोळी होते, पीठ हाताला चिटकत नाही. आता आपण गॅस बंद करूया आणि यावर एक सुती रुमाल ठेवून घेऊ आणि झाकण ठेवून घेऊ, म्हणजे पीठ गरमच राहील.
टोपावर सुती रुमाल आपण यासाठी ठेवलेला आहे की जेणेकरून वाफेचं पाणी या पिठामध्ये पडणार नाही. आता आपण झाकण काढून घेऊ आणि गरम असतानाच हे पीठ पॉलिथिनवर काढून घेऊ. आपल्याला हे पीठ मळून मऊसर करायचं आहे. हे पट्टी पापड पीठ थंड झाले तरीसुद्धा बनवता येतात. फक्त पीठ मळून मऊसर करण्यासाठी पीठ गरम असायला हवं, म्हणूनच आपण आता त्यावर झाकण ठेवून घेऊ आणि बाकीचं पीठ नंतर मळू. खिशीचं हे पीठ गरम असतानाच मळायचं, म्हणजे जास्त मळावं लागत नाही, लगेचच मळून मऊसर होतं. आता आपण बघू शकता याप्रमाणे मी प्रत्येक वेळी पीठ मळून मऊसर करते. आपण जरी तेल पिशवी इथे घेतलेली असली तरी देखील बघू शकता तेल पिशवीचा अजिबात तेल पिठाला लागलेलं नाही. पीठ मळताना सुद्धा मी तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आणि आपण इथे बघू शकता मी हाताला सुद्धा तेल लावलेलं नाही आहे. पट्टी पापड बनवण्यासाठी पीठ तयार आहे. हे बघा पीठ छान लवचिक असं झालेलं आहे. आता याची आपण लाटी तयार करून घेऊ आणि एक मी पॉलिथिन घेतलेला आहे, मोठ्या आकाराचा घेतलेला आहे, आपल्याला पट्टी पापड बनवायचा आहे म्हणून. आणि आपण बघू शकता हाताला अजिबात तेल नाही, एकदम हलकंसं तेल मी या पॉलिथिनला लावून घेतलेलं आहे. आता आपण त्यावरती ही लाटी ठेवून घेऊ आणि थोडंसं हाताने प्रेस करून घेऊ. त्यानंतर आपल्याला दुसरं पॉलिथिन त्यावर ठेवायचं आहे आणि प्लेटने प्रेस करून घ्यायचं आहे. नेहमी आपण पापड जसे बनवतो तसेच बनवणार आहोत, फक्त थोडीशी वेगळी ट्रिक मी इथे वापरलेली आहे. प्लेटने प्रेस केल्यानंतर आता लाटण्याने लाटून घ्यायचं, जसं जमेल तसं लाटायचं. फक्त पापड पातळ व्हायला हवा. अगदी कोणालाही हे पापड बनवता येतील इतकी सोपी पद्धत आहे. पापड जसा जमेल तसा लाटायचा. जितका जास्त पापड पातळ बनवता येईल तितका जास्त पातळ बनवून घ्यायचा, म्हणजे तितका जास्त छान फुलतो. आता आपण एक पट्टी घेऊया आणि पट्टी पापड बनवण्यासाठी पट्टीचाच वापर करूया. इथे सुरी घेतलेली आहे मी आणि प्लास्टिकवरूनच आपल्याला याप्रमाणे लाईन मारायची आहे. मी मोठ्या आकाराचे पट्टी पापड बनवत आहे. हे बघा याप्रमाणे सर्व लाईन मारून घ्यायच्या. अगदी हलक्या हाताने लाईन मारायची आहे जेणेकरून पॉलिथिन फाटणार नाही. आता आपण बघूया पट्टी पापड तयार झाला की नाही. हे बघा छान असा पट्टी पापड तयार झालेला आहे. पट्टी पापडच्या ज्या कडा आपण काढून घेतलेल्या आहे या देखील अशा सुकायला टाकायच्या. सुकल्यानंतर छान पाकळ्यासारखे दिसतात. हे बघा प्लास्टिकवरून कापल्यामुळे इथे कट झालेला नाही. आता तो आपण सुरीने याप्रमाणे कट करून घ्यायचा. छान असा पट्टी पापड तयार झालेला आहे. आता आपण तो एका पॉलिथिनवर टाकून घेऊ. अगदी सहज असे निघतात आणि खूप छान असे हे पट्टी पापड तयार होतात. आता मी तुम्हाला दुसरा देखील पापड याप्रमाणे बनवून दाखवते. पट्टी पापड हे याप्रमाणेच पट्टीसारखे बनवायचे. आता दिसायला जरी ते मोठे दिसत असले तरी सुकल्यानंतर लहान होतात आणि तळल्यानंतर तिप्पट चौपट इतके फुलतात. आहे की नाही सोपी पद्धत. चला आता मंडळी घरातील सर्वांनी याप्रमाणे पापड तयार करायला घ्या. जसा जमेल तसा पापड पातळसर लाटायचा आणि पट्टीने आणि चाकूच्या मदतीने याप्रमाणे पटापट कट करून घ्यायचं. खूपच लवकर हे पापड तयार होतात. गरमीचे दिवस असल्यामुळे पंखा चालू आहे आणि मोठ्या आकाराचा पॉलिथिन असल्यामुळे सारखं उडत होतं आणि पापड करायला अडथळा येत होता, म्हणून मी इथे प्लास्टिक बदलून घेतलं आणि आता मी छोट्या आकाराचं प्लास्टिक घेतलेलं आहे. त्यावर नेहमीसारखी लाटी ठेवायची, प्रेस करायचं आणि लाटण्याने लाटून पातळसर पापड तयार करून घ्यायचा. आता पापड कट करायची दुसरी पद्धत बघू. इथे मी करंजीसाठी जो चमचा असतो तो घेतला आहे. आपण आता बघू शकता चमच्याने अगदी सहजपणे पट्टी पापड एकदम झटपट तयार होतो. कापलेल्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा अशा सुकायला टाकायच्या, खूप छान फुलतात. याप्रमाणे आता आपण पट्टी पापड तयार करून घेऊया. पट्टीचा वापर करून सुद्धा आपण आणि चमच्याचा वापर करून सुद्धा आपण याप्रमाणे पट्टी पापड झटपट तयार करू शकतो. याप्रमाणे मी सर्व पट्टी पापड बनवतच होते. तेव्हा माझा मुलगा म्हणाला, मम्मी छोट्या आकाराचे देखील पट्टी पापड बनवून दाखव ना. चला मंडळी आता हर्षलच्या म्हणण्यानुसार छोट्या आकाराचे पट्टी पापड कसे बनवायचे ते बघू. अर्ध्या पिठाचे पट्टी पापड तयार करून झालेले आहे. चला आता आपण छोट्या आकाराचे पट्टी पापड तयार करायला घेऊ. या पापडाला आपण बॉबी पापड, रेबिन पापड असं देखील म्हणू शकतो. हर्षल याला छोट्या आकाराचे मिनी पापड असं बोलतो. चला आता याप्रमाणे मऊसर गोळा मळून घेतला. हे पापड बनवण्यासाठी मी या प्रकारची
पापडीची चाळण घेतलेली आहे, त्याला आपण तेल लावून घेऊ. सोऱ्याला देखील आपण आतमधून हलक्या हाताने तेल लावून घेऊ आणि मऊसर मळलेला पिठाचा गोळा सोऱ्यामध्ये भरून घेऊ. सोऱ्याचा वापर करून आपण इथे झटपट असे छोट्या आकाराचे पट्टी पापड तयार करणार आहोत. हे पट्टी पापडसुद्धा अगदी सहज आणि लवकर होतात. चला आता मी तुम्हाला दाखवते. पापडाचं हे पीठ परफेक्ट शिजल्यामुळं अगदी मऊसर असं होतं आणि त्यामुळे आपले पापडसुद्धा खूपच सुंदर असे होतात. अजिबात चिरत नाही, फाटत नाही. सगळे पापड एकसारखे असे होतात. हे बघा, एक एक पट्टी पापड मी इथे काढून सुकायला टाकते आहे. अजिबात चिटकत नाही. खूप सहजपणे हे पापड तयार करता येतात. याप्रमाणे आता आपण उरलेल्या सर्व पिठाचे पापड बनवून घेऊ. मी पापड बनवण्यासाठी जी वाटी घेतली होती त्या वाटीमध्ये 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतकं तांदळाचं पीठ मावतं. 2 वाट्या मी इथे घेतलेल्या आहे, म्हणजे अर्धा किलोचं प्रमाण हे झालेलं आहे. अर्धा किलोच्या प्रमाणानुसार आपण इथे बघू शकता भरपूर असे पट्टी पापड तयार झालेले आहेत. मोठे पट्टी पापड आणि छोटे पट्टी पापड दोन्ही प्रकाराचे पापड आता सर्व तयार करून झालेले आहे. पंख्याच्या हवेखाली घरातच सुकत टाकलेले आहे. पापडाच्या कडा 2-3 तासांमध्ये वरती झाल्या की याप्रमाणे पलटी करून घ्यायच्या. छोट्या पापडाच्या कडासुद्धा वरती झाल्यानंतर याप्रमाणे पलटी करून घ्यायच्या, म्हणजे पापड जास्त वाकडे होत नाहीत, एकसारखे सुकतात. घरातच 2 दिवस पंख्याच्या हवेखाली मी हे पापड सुकून घेतले आहे. छान कडक असे पापड सुकतात. आपण इथे बघू शकता पापडाचे पीठ परफेक्ट शिजल्यामुळे याप्रमाणे पापडांना चमक येते आणि हे पापड याप्रमाणे पारदर्शक असे होतात. चला आता आपण पापड तळून बघू. त्यासाठी मी इथे अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. छान कडकडीत तेल असं गरम करून झालेलं आहे. गॅस कमी केलेला आहे. आपण बघू शकता पापड तिप्पट चौपट इतका फुललेला आहे. तेल कडकडीत गरम असल्यामुळं पापड लगेचच फुलतो आणि छान हलका असा होतो. अजिबात तेलकट होत नाहीत. आपण इथे बघू शकता पापड किती जास्त फुललेला आहे. याप्रमाणेच मी आता 4-5 पापड तुम्हाला तळून दाखवते. खूपच खुसखुशीत असे हे पापड तयार होतात. अगदी लहान मुलांना सहज खाता येतात. कोणतीही झंझट न करता अगदी साध्या पिठापासून पापड कसा तयार करायचा हे मी तुम्हाला आत्तापर्यंत दाखवलेलं आहे. पारंपरिक पद्धतीचे पापड बनवताना त्यामध्ये पापड खार हा आवर्जून टाकला जातो, कारण पापडाची खरी चव ही पापड खारमुळेच येते आणि पापड खार टाकल्यामुळे पापड खूपच हलका होतो, अजिबात तेलकट होत नाही. घरातच उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून उत्तम प्रतीचा पापड कसा बनवायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. 2 ते 3 दिवस तांदूळ भिजत न घालतासुद्धा अगदी साध्या पिठापासून सुद्धा आपण उत्तम प्रतीचा पापड तयार करू शकतो. आत्तापर्यंत मी बनवलेल्या तांदळाच्या पिठाचे लाटीव पापड, तांदळाच्या पिठाचे मिनी पापड, तांदळाच्या पिठाचे खिचे पापड, मक्याच्या पिठाचे खिचे पापड, या सर्व रेसिपीज मी अगदी साध्या पिठापासून तयार केलेल्या आहेत. आपण इथे व्हिडिओमध्ये बघू शकता पापड खूपच खुसखुशीत असे झालेले आहेत. आणि आत्ता हे पट्टी पापड हे सुद्धा मी साध्या पिठाचेच बनवलेले आहे. छोट्या आकाराचे पट्टी पापडसुद्धा आपण बघू शकता किती छान असे फुललेले आहेत. अजिबात तेलकट दिसत नाही. आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ बनवले आहे त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघू शकता एकही पापड तेलकट असा झालेला नाही. आता या पापडाच्या कडा आहेत, यासुद्धा बघा किती छान फुललेल्या आहेत. सर्व प्रकारचे पापड आता तळून झालेले आहेत. खूपच खुसखुशीत असे हे पापड तयार होतात. अगदी तोंडात टाकताच विरघळतात. तर मंडळी, आजची आगळी वेगळी अशी पट्टी पापडची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तिप्पट चौपट फुलणारे तांदळाच्या पिठाचे हे पट्टी पापड अप्रतिम चवीचे आणि खूपच खुसखुशीत असे अजिबात तेलकट न होणारे पापड आपल्याला कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि एकदा नक्की बनवून बघा. धन्यवाद.